आज रक्षाबंधन आणि रक्षाबंधनच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। तर आज मी रक्षाबंधन सेलिब्रेट करणार आहे, माझ्या आत्याच्या घरी पण जाणार आहे। तर आज जे काही दिवसभरात होणार आहे ते तुम्हाला या व्लॉग मध्ये बघायला मिळेल, तर स्टे ट्यून्ड गाईज। ते पण टाक झोपेत पण असतात ते। रक्षाबंधनची सगळी तयारी झाली आहे, सो चला आता सेलिब्रेट करूया। पहिलं देवाला वगैरे रक्षाबंधनचं हे सगळे गोंडे हॅपी बर्थडे। क्या बोला तूने? काय रक्षाबंधन अभी मजा आएगा ना भिड़ो। माल की देर है। सो फायनली मी माझ्या आत्याच्या घरी आले होते आणि इथेही आम्ही रक्षाबंधन सेलिब्रेट केलं। ही माझी आत्या आणि हा माझा भाऊ आणि माझे पप्पा। सो यांचं रक्षाबंधन सेलिब्रेट करणं चालू होतं। भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी। मला पण ऑर्डर करते दोन। तुला सांगितलं ना मला साड्या घेऊन दे मग दोन करायचे, एक सोडून तसेच दोन करायचे। नको तू घेऊन दे मला 4-5 खत्म। बाय बाय टाटा गुड बाय गया। भाऊ तुला वाटत आहे बघ ना मनापासून आहे सगळं माझं मनापासून माहिती आहे त्यांना माहिती आहे मनाच्या कोपऱ्यात पासून। बाबा या अक्कल दे रे थोडीशी बाबू बरे हिच्या वेळेस नाही म्हटले तू। तिला अगं तिला वाटते ती तर पण दिसली मला बा आई येते म्हणलं होतं ना मग तुला काहीतरी बोल ना आता डायलॉग देवायला बुंदी बाबा शिव बाबा ह्या पुढे जास्त अक्कल दे इमोशनल डॅमेज। अरे इकडे तोंड करून इकडं कसं करायचं बरोबर आहे बरोबर आहे। किती नजाकत मध्ये पाया पडते का तू? तेच ना, नजाकत मध्ये। हा हा तुम्ही राहिले का? अरे बापरे बापरे। तर मग रक्षाबंधन सेलिब्रेट करून झालं आणि मग वेळ आली फोटो सेशनची। तर हा माझा भाऊ सार्थक आणि इथे चालू होता फोटो सेशन। आणि मग नंतर काय एक एक जणांचे फोटो चालू होते काढणं। मग माझी आत्या, मग माझी मम्मी, सगळ्यांचे असे फोटो चालू होते काढणे आणि आम्ही खूप एन्जॉय केला, खूप एन्जॉय केला। तू ये ना 3 स्टार्ट। हाँ ये कर लो पहले। तर मग आमचं सगळं फोटो सेशन झालं, रील्स करून झाल्या, आमचं सगळं एन्जॉय झालं आणि मग आम्ही बसलो जेवायला। आणि ही माझी आत्या। माझ्या आत्याला का माहिती का आपण खूप हसायला येत होतो, खूप नाजूक हसत होती माझी आत्या। बाय 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 दादा बाय। हिला हिला इथंच देऊन घ्या। अरे बाय कर ना। बाय बाय जा। तर फायनली आम्ही निघालो होतो आमच्या घरी। आणि येस, व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। अँड थँक्स फॉर वॉचिंग गाईज।